श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील दुःख दूर करणारा, तुझ्या मनातील यातना त्रास संपवणारा, तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवून आणणारा आणि तुझा विजय निश्चित करणारा हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश जर बाळा तुझ्यासमोर आला आहे तर स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णत्वात जाणार आहे. तुझ्या जीवनामध्ये जो काही त्रास, संकटे, दुःख सर्व काही संपुष्टात येणार आहे. हो, तू सत्य ऐकत आहेस. कारण बाळा, खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच तुझ्यासमोर हा पवित्र संदेश आला आहे. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूंसमोर तुझ्या भाग्यात खूप मोठा चमत्कार घडणार आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. आजपर्यंत या शत्रूने तुला खूप काही त्रास देऊन तुझी मजा पाहिली आहे. पण आता हीच वेळ त्यांच्यावरती येणार आहे. कारण कर्माचा फेरा सर्वत्र फिरला आहे. यामधून तुझे शत्रू देखील सुटू शकत नाहीत. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही कोणतेही कार्य करण्यासाठी ते मनामध्ये तुमच्या सकारात्मक विचार आणून त्याची सुरुवात करा. नाही जमणार असा विचार करत बसू नका. कारण करून पाहू ही केलेली सुरुवात म्हणजे तुमच्या यशस्वी होण्याचे पहिले पाऊल आहे. म्हणूनच कुठलेही कार्य करायला कधीही माघार घेऊ नका, घाबरू नका. सुरुवात करून तर पहा आणि त्यामध्ये तुम्हाला यश नाही आले तर सांगा. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी खूप काही नुकसान सहन केले आहे, खूप काही दुःख आणि यातना सहन केल्या आहे, परमेश्वर त्यांना सर्व काही सहन करण्याची शक्ती देत असतो. कारण बाळा, परिस्थिती चांगली असो वाईट, नेहमी तुमच्यामध्ये जर संयम आणि आत्मविश्वास असेल तर तुमच्यासमोर कितीही संकटे असू दे, तुम्ही बिना घाबरता कोणतेही प्रयत्न न सोडता पुढे चालत राहा. कारण तुमच्या प्रयत्नांती परमेश्वर आहे. जर तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून तुम्ही धडाडीने कोणत्याही कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेत तर तुमचे स्वप्न पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हो बाळा, आता तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यामधून दूर करण्यात आले आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा चेहरा हसरा असेल, तुझ्या मनामध्ये आनंदित विचार असतील, सकारात्मक विचार असतील तर तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही. हो बाळा, कारण जेव्हा जेव्हा मनामध्ये खूप काही चांगले विचार करून दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनामध्ये जर चांगले विचार येत असतील आणि तुमच्या हातून तशा कृती घडत असतील तर बाळा, चिंता करू नको. कारण सर्वप्रथम तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात झालीच असे समज. स्वामी म्हणतात, आयुष्य पूर्ण झाले, शून्य झाले तरीही हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायची ताकद तुमच्यामध्ये आम्ही दिली आहे. हो बाळा, म्हणूनच माझा स्वामीप्रिय बाळ न हरणारा, न खचणारा आहे. तो कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाणार आहे. बाळा, तुझ्यामध्ये ती शक्ती, ती ताकद दिली आहे की तू कुठल्याही संकटाचा सामना अगदी सहज करू शकतो. कारण आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची किंमत करा आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदाने पुढे चालत राहा. समृद्धीने जीवन जगा. हेच तुम्हाला माझे शुभ आशीर्वाद आहेत. स्वामी म्हणतात, कोणत्याही वादळामध्ये तू एकटा नाहीस. कारण स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुझ्याबरोबर आहे. तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये, तुझ्या प्रत्येक पावलागणी आमचे शुभ आशीर्वाद आहेत. हाच विश्वास स्वामी भक्तांनो तुम्हाला आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आता अंधारातून प्रकाशाकडे तुझी वाटचाल होत आहे. तुझ्या जीवनामध्ये खूप मोठा सूर्यप्रकाश तुझे जीवन उजळवण्यासाठीच येत आहे. बाळा, हे फक्त सुंदर मार्गदर्शन तुझ्या आयुष्यामध्ये जर आले आहे तर न चुकता शांत मनाने ऐकून तर पहा. कारण हे ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये खूप काही मोठे बदल घडणार आहेत. बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तू चिंतामुक्त होशील. आजपर्यंत खूप काही दुःख सहन केले आहेस, त्यामधून अलगद बाहेर पाडण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर या संदेशामार्फत आली आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. जी काही आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नको. कारण जर तुझ्या मुखामध्ये आमचे अखंड नामस्मरण आहे तर बाळा, चिंतामुक्त हो. कारण तुला सगळ्या चिंतेमधून बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. स्वामी म्हणतात, आजपर्यंत ज्या लोकांनी तुला त्रास दिला आहे, ज्या लोकांनी तुला सतवले आहे, तुझ्या समोर खूप मोठी संकटे उभी केली आहे, तुझ्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहिले आहेत. बाळा, फक्त धीर धर. आता वेळ त्यांची आहे. कारण आम्ही सर्व काही पाहत आहोत. सर्वांचा हिसाब होणार आहे. फक्त बाळा, तू संयम ठेव, शांत राहा आणि सर्व काही शांत मनाने सर्व काही पहा. तुझ्या सर्व काही दुःखाचा अंत या क्षणापासून झाला समज. स्वामी म्हणतात, पण तू मात्र कोणालाही दुखवायचे नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणालाही कधीही अपशब्द बोलू नका. सर्वांचा आदर राखा. तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुम्हाला किंमत आहे, आदर आहे, जिथे तुम्हाला प्रेम मिळते, जिथे तुमच्याशी गोड शब्द बोलले जातात. स्वामी म्हणतात, नेहमी लोक ओळखायला शिका. कारण तुम्ही उशिरा लोकांची पारख करता जेव्हा तुमचा विश्वासघात होतो. म्हणूनच कोणावरही अंधविश्वास ठेवण्या अगोदर ती व्यक्ती खरोखर तुमच्या विश्वासास पात्र आहे का हे ओळखायला कधीही चुकू नका. नाहीतर फक्त नुकसान तुम्हाला सोसावे लागेल. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे तुझी सहनशीलता संपेल तिथून या स्वामी माऊलींचा खेळ सुरू होणार आहे. तिथून आम्ही तुझ्या जीवनामध्ये प्रकाश आणि अद्भुत चमत्कार घडवणार आहोत. चिंता करू नकोस बाळा. तुझ्यामध्ये जो संयम आहे हा खूप मोठा गुण आहे. तो कधीही बाजूला सारू नको. कारण संयम आणि शांतता जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्यासमोर कितीही संकट येऊ दे, तुम्ही ती शांत मनानेच त्या संकटांना सामोरे जाणार आहात. स्वामी म्हणतात, बाळा, आपली दुःख, आपली काळजी, आपली चिंता आपण इतरत्र सांगू नका. फक्त स्वामी आई सर्व काही जाणत आहे. म्हणूनच सर्व काही आमच्या चरणी सोडून पुढे चालत राहा. बाळा, या सगळ्यातून तुला आता अलगद बाहेर काढण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर धावत आलो आहोत. जर तू प्रामाणिक प्रयत्न करत आहेस, जर तुझे कष्ट प्रामाणिक आहेत, तुझे मन स्वच्छ आणि सुंदर आहे, तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार आहेत, तर बाळा, तुला घाबरण्याची गरज नाही. कारण विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. आता उंच आकाशामध्ये भरारी घेण्यास तयार हो. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. खूप मोठी इच्छा तुझी पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. भिवू नको. मी तुझ्या निरंतर पाठीशी आहे. आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, शांत राहा, सुखी राहा. स्वामी भक्तांनो, स्वामींचा हा दिव्य मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे सर्व दुःख, तुमच्या सर्व काही शत्रुपीडा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा शांत मनाने हा सुंदर मंत्र शेवटपर्यंत ऐका. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः.
ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः.
ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम स्वामी समर्थाय